माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून आपण श्रीराम कथामृताचे अभिवाचन ऐकत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रवण केले तर श्रीराम जय राम लिहायला विसरू नका. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री रामचंद्राय नमः. सखींनो, सांगायला आनंद वाटतोय. आज राम जन्मला ग सखे, राम जन्मला. चला आज प्रत्येकाच्या घरात राम जन्म होत आहे असं मनाने समजूया, आनंद घेऊया, आनंद देऊया. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. दिवसामागून दिवस जातात, महिन्यामागून महिने जातात. चैत्र महिन्याचा आरंभ झाला. शुक्ल पक्ष आहे, नवमी तिथी आहे. मंगळवारची मध्याह्नाची वेळ, पुनर्वसू नक्षत्र, भगवंताच्या जन्माची वेळ जवळ आली. खरं म्हणजे या दिवसात कौशल्या माता एकटी कधी नसायची, पण आज ती भगवंताच्या चिंतनासाठी बसलेली असताना योगायोगाने दाशी इकडे तिकडे गेलेल्या आहेत. भगवती कौशल्या मातेने आपल्या समोर आपले आराध्य साक्षात भगवान बालस्वरूप नारायण यांचे दिव्य रूप पाहिले. शंख, चक्र, पद्म, गदाधारी त्या प्रभूंना पाहून माता अत्यंत हर्षित होते. कौशल्याचे अंग रोमांचित होऊन हात आपोआप जोडले जातात. ती भगवंताच्या अतिव दिव्य रूपाची स्तुती करते. भगवंत म्हणाले, आई मी तुझ्या तपाने अंश होऊन तुझा पुत्र म्हणून येतो आहे. कौशल्य मातेच्या मुखातून उद्गार निघता की आपण इतके मोठे रूप धारण करून का आलात? आपण छोटे बालस्वरूप व्हा, बाळ होऊन माझ्या अंगावर या. भगवंत म्हणतात, आई ठीक आहे. प्राकृत बालरूपामध्ये भगवान कौशल्य मातेच्या अंगावर विराजमान होतात. खरोखर डोळ्यासमोर चित्र आणा आणि आनंद घ्या. अयोध्येच्या राजद्वारावर मंगलवाद्याचा गजर सुरू होतो. लोक अत्यंत वेगाने उत्साहाने धावत धावत येतात. महाराज महाराज दशरथ आनंदून जातात. त्यांच्या राजद्वारी एका दिव्य उत्साहाचा आरंभ होतो. अयोध्येचे सम्राट महाराज दशरथ वर्षानुवर्ष ज्या घटकेची प्रतीक्षा करीत होते, ती घटका मंगल घटिका अखेर त्यांच्या जीवनात उदित झाली. पुत्रमुखाचे दर्शन घ्यावे आणि आपले जीवन सफल करावे यासाठी महाराज दशरथ अत्यंत आसुसलेले होते. अखेर तो मंगल क्षण आला. कौशल्य मातेने साक्षात भगवंताला आपला पुत्र म्हणून जन्म दिला. आकाश मंडलामध्ये वाद्यांचा दिव्य नाद घुमू लागला. देवतांनी पुष्पवृष्टी केली. अयोध्येच्या आनंदाला पारावर ठरला नाही. कौशल्या महाराणीच्या महालावर उत्तम चौघडा निनादू लागला. महाराज दशरथाने ही बातमी ऐकली मात्र आनंद अतिरेकाने त्यांचे नेत्र पाणावले. मनुष्याला जेव्हा फार आनंद होतो तेव्हा आनंदही त्याच्या नेत्रातून अश्रूंच्या द्वारे व्यक्त होतो. म्हणूनच आपण आनंदाश्रू म्हणतो आणि दुःखाश्रू म्हणतो. एखाद्या सामान्य बालकाचा जन्म झाला तर तिथे घर कसे आनंदाने भरून येते. या ठिकाणी तर साक्षात जन्मासी आला. ज्याला जन्म नाही पण जो संपूर्ण विश्वाला जन्म देणार आहे तो परमात्मा स्वयंपुत्र होऊन आज आला आहे. महाराज दशरथाचा आनंद कशातच मावेना आणि हा आनंद काही केवळ महाराज दशरथाचा नव्हता. अहो, वाद्यांचा निनाद ऐकताच अयोध्येचे लोक धावले. ही मंगल वार्ता केवळ किंवा कानावर येते याची लोक वाटच बघत होते. सर्वात आधी अयोध्येच्या महिला धावल्या. या बाबतीत महिला मंडळाचा उत्साह काही वेगळाच असतो. पण गोकुळातल्या गोपी आणि अयोध्येतील महिला मंडळातील महिला यांच्यातील एक फरक, एक अंतर या ठिकाणी लक्षात येतो. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी गोपी जेव्हा निघाल्या त्या गोपींनी स्वतःचा शृंगार केला असे वर्णन भगवान शुक्राचार्यांनी केले आहे. काय वर्णन केले? गोपेच्या कर्ण्य मुदिता यशोदया सुतद्भवम आत्मानम भूषया चक्रुः. अयोध्येच्या महिलांना स्वतःचा शृंगार करण्याची आवश्यकता वाटली नाही, कारण या नेहमी सजलेल्याच असतात. हे राजधानीतले महिला मंडळ त्यामुळे फक्त उठल्या आणि धावल्या. गोपींना पुष्कळ कामे करावी लागतात, पण अयोध्यातल्या महिलांना फक्त सजायचे आणि पाहुण्यांचे स्वागत करायचे एवढेच काम. गोस्वामी म्हणतात, सहज शिंगार किये उठी धाई. अयोध्याच्या राजमहालाच्या अवतीभोवती संपूर्ण अयोध्येमध्ये दिव्य उल्हास दृक्गोचर होऊ लागला. आनंदाला रोजच अधिकाधिक उद्दानच येणार होते, कारण दुसऱ्या दिवशीची पहाट भारतीय गणतेप्रमाणे तिथी तीच आहे, कारण सूर्योदय झालेला नाही. बुधवारची पहाट नक्षत्र मात्र बदलले. पुष्य
नक्षत्र सुरू झाले आणि कैकेयी मातेच्या महालावर चौघडा निनादू लागला. तेथे भरताचा जन्म झाला. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी एकादशीला मध्याह्न समय सुमित्रा मातेचे लक्ष्मण शत्रुघ्न 2 बालकांना जन्म दिला. घरात एखाद्या पुत्राचा जन्म झाला. सगळ्यांचा किती आनंद. महाराज दशरथच्या घरी तर 2 दिवसाच्या आत 4 बालकांचा जन्म झाला. संपूर्ण अयोध्या आनंदाने बेहोश होऊन नृत्य करीत आहे. गोस्वामी म्हणतात, सुमन दृष्टी आकाश ते होई ब्रह्मानंद मगन सबलोही. अयोध्येतला या आनंद महोत्सवाची तुलना अन्य कोणत्याही महोत्सवाची करता येत नाही. भगवान सूर्यनारायण आकाश मंडळात स्थिर होऊन हा उत्सव पाहत आहे. कधी न थांबणारे भगवान सूर्य आपल्या अंशामध्ये निर्माण झालेला आनंदोत्सव तसेच बघत राहील. कुणाच्या लक्षात आले नाही, जवळजवळ 1 महिन्याचा तो दिवस आहे. पण कुणाला महिन्यासारखा वाटला नाही. शेवटी काळ हा आपल्या मनावर अवलंबून असतो. कथेचा कंटाळा आला की फार काळ वेळ झाला असे वाटते आणि कथेमध्ये रस असल्यामुळे तर वेळ कसा गेला ते कळत नाही. तुम्हाला काय वाटते हो? कळवा बरं, ग्रुपवरती टाका. गोस्वामी तुलसीदास या ठिकाणी एक गौप्यस्फोट करतात. ते म्हणतात की भगवान महादेवाने पार्वतीला सांगितले, पार्वती तुला मी एक रहस्य सांगतो, ते तू कोणालाही सांगू नकोस. तुझी बुद्धी पक्की असल्यामुळे तू कोणाला सांगणार नाही याची मला खात्री. खरंच त्यांना खात्री होती. पण आताच्या स्त्रिया, फक्त मी तुलाच सांगते, कोणाला सांगू नको. फक्त तुझ्याच जवळ बोलले, कोणाला सांगू नको. पण ही वार्ता हेच वाक्य पकडत पकडत प्रत्येक ठिकाणी पसरते. देवाच्या सभेमध्ये एक प्रस्ताव आला होता की भगवंताच्या प्रगटीकरणाच्या महोत्सवाच्या वेळी कुणी अयोध्येत सहभागी व्हायचे नाही. या प्रस्तावात एक सावधानता होती. देवाने विचार केला की आपण सगळे रावणाच्या बंदिवातात पडलेले गुलाम आहोत. आपल्या मुक्ततेकरता भगवंत आलेला आहे. त्यामुळे आपण जर सगळी मिळून त्या ठिकाणी उत्साहाला गेलो, रावणाच्या गुप्तचराने बघितले तर रावणाला नक्की आनंद करता येईल की या देवांची काहीतरी गडबड आहे. मग भगवंताच्या जन्मापासूनच त्यांच्यावर आपत्ती यायला सुरुवात होईल. मोठ्या सायासानंतर हा मंगल दिवस येतो आहे. आपल्याला कितीही आनंद झालेला असला तरी आपण आपला उत्साह रोखून धरला पाहिजे. कुणाला शंका येऊ नये म्हणून आपण भावना अवतरली पाहिजे. पार्वती हा प्रस्ताव इंद्राने मांडला. अनुमोदन द्यायला मीच होतो. मात्र आज मी तुला एक रहस्य सांगतो की हा प्रस्ताव सगळ्यात पहिल्यांदा मीच मोडला. भगवंताच्या जन्माच्या दिव्य उत्साहाचे ते वातावरण पाहिले. मला उगे राहावे ना. शेवटी विचार केला की जे काही होईल ते नंतर बघू. मला तर नेम मोडायचा होता. पण मी नेम मोडणारा आणखी एक गाठला. हेतू हा की सगळे प्रकरण आपल्या एकट्यावर शकायला नको. अर्थात कुणाच्या लक्षात येणार नाही याची आम्ही काळजी घेणारच होतो. मी काकभू शुंडी यांना विचारले ते अगदी माझ्या पुढे तयार झाले. कारण त्यांच्या अंतःकरणात प्रभू रामचंद्राच्या बद्दल विलक्षण भक्तिभाव होता. आम्ही दोघांनी मानवी रूप धारण केले. दोघे जण अयोध्येच्या राजमार्गावरून गल्ल्यांमधून नुसते हिंडत राहिलो. तो महोत्सव पाहून, अयोध्येच्या लोकांचा उत्साह पाहून आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले. भारतीय परंपरेमध्ये पुत्र जन्म हा फार फार आनंदाचा उत्सव मानला गेला. अजून सुद्धा आनंदाचा उत्सव मानला जातो आणि पुढे पण मानला जाईल. येथे कन्या जन्म सुद्धा अभिप्रेत आहे. घरामध्ये बालकाचा जन्म होणे हा कसा आनंदाचा क्षण याचे फार सुंदर वर्णन कालिदासांनी शाकुंतलमध्ये केले. शाकुंतलमधील तो श्लोक जर्मन महाकवी गटे यांनी वाचला आणि तो शाकुंतल मस्तकावर घेऊन नाचू लागला. शाकुंतलमध्ये कालिदास म्हणतो, कालिदास काय म्हणताय ते आपण ऐकूया चला. लक्ष दंत मुकुला निमित्त्याः स्वैरवेतः वर्ण रमणीयत्व रमणीवय वच प्रवृत्तीन अंकाश्रय प्रणयी नस्त नया न वहंतो धन्यास्त दंगरसा जसा मालिनी भवंती. मी मुद्दाम एक एक शब्द वाचून सांगण्याचा प्रयत्न यात करते, कारण पूर्ण श्लोक जर बोलला तर लक्षात राहत नाही. आपल्या घरातले छोटे बालक आठवा. अजून त्याला छोटे छोटे दात येत नाही. अशा अवस्थेत तो बोबडे बोलतोय. त्याचे बोलणे काही व्याकरण शुद्ध नसते. ते लहान निरागस बालक उगाच हसत असते. मोठ्या माणसाला निरागसपणे हसता येत नाही. मोठ्या माणसाचे असणे फार संशयास्पद असते. ज्याला मोठेपणी देखील लहान बालकासारखे निरागस असता येते
त्याला अध्यात्म कळलेले असते. या लहान मुलाचे बोबडे बोल त्याच्या माता पित्याच्या अंतःकरणाला काय आनंद देत असतात, हे मातृत्व किंवा पितृत्व प्राप्त झाल्याशिवाय कसे कळायचे. अत्यंत प्रेमाने ते मूल मांडीवर बसलेले, त्याला लागलेली धूळ आपल्या वस्त्रांना लागते. कालिदास म्हणतो की ज्यांची वस्त्रे अशा धुळीने मलिन झाली ती जीवनात धन्य आहे. एखाद्या माणसाने टिपटॉप स्वच्छ राहण्याच्या नादात लहान मुलाला कधी मांडीवरच घेतले नाही तर त्याचे आयुष्य वाया गेले. कारण लहान बालकांना खेळवा. लहान मुले कुणाचीच नसतात, ती देवाची असतात. माणूस बिघडतो तो मोठा झाल्यानंतर लहान मुलांना काही नको असते. म्हणूनच आपण म्हणतो लहान मुले देवाघरची फुले. केवळ प्रेम हवे असते. एक लहान बालकाचे घरात आगमन होते, तो त्या घराचा सम्राट होऊन जातो. घरात सारे काही त्याला अनुकूल असते कसे केले जाते. तो प्रमुख आहे, त्याची काळजी सर्वांना आहे. कल्पना करा, एक सामान्य बालक जन्माला आले तर त्याचा इतका आनंद. मग ज्या ठिकाणी साक्षात अनंत कोटी ब्रह्मांडाचा तो नायक प्राकृत बालकाचे रूप घेऊन आला असेल, आणि असे एक रूप नव्हे तर 4 रूपे घेऊन आला असेल, त्या ठिकाणी महाराज दशरथ, 3 राण्या, अयोध्यवासी जनता, सर्वांच्या आनंदाचे खरोखर कोण वर्णन करू शकणार. भगवान महादेव, काकभूषुंडी महाराज हे दोघे अत्यंत प्रगाढ भगवत भक्त आहेत. आत्यंतिक प्रेमाच्या उमाळ्यामध्ये या दोघांनी नियमभंग केला. वेश बदलून अयोध्येत संचार करीत आहे. अयोध्येतील वात्सल्य रस इतक्या प्रकर्षाने, इतक्या प्रगाढ अवस्थेत ओसंडला. येतो वाचा निवर्तनते अप्राप्य मनसा असं. वाणीने थांबावे हेच ठीक आहे. गोस्वामी म्हणतात, य शुभचरित जान पैसो ये, को कृपा रूपके जापर होय. ज्यांच्यावर भगवंताची कृपा होते त्यांनाच या भक्तिरसाचे आकलन होईल. भक्तीचे आख्यान ऐकणे ही गोष्ट वेगळी गोष्ट, आणि भक्तिरसात मज्जित होणे ही वेगळी गोष्ट. कथा ही नुसते ऐकण्याकरता नसून भक्तिरसात डुबण्याकरता. महाराज दशरथांनी वारंवार महर्षी वशिष्ठांच्या चरणी प्रणाम केले. त्या बालकाच्या जन्माचा जातकर्म संस्कार तर आटोपला होता. आता पुढच्या संस्काराचा आरंभ व्हायचा. शौच निवृत्तीनंतर महर्षी वशिष्ठांना बोलवण्यात आले. अत्यंत श्रद्धेने महाराज दशरथांनी त्यांना प्रार्थना केली, गुरुदेव, कृपा करून आपण या बालकांचे नामकरण करावे. हे बाळे तुमचीच आहेत. महर्षी वशिष्ठ त्या बालकाकडे पाहतच राहतात. महाराज दशरथांना ठाऊक नाही की आपल्या पोटी जन्माला आलेला हा श्रीराम नेमका कोण आहे, पण वशिष्ठ मुनींना ते ठाऊक होते. आता आपण पुढच्या भागात बघूया प्रभू रामचंद्राचे नामकरण म्हणजेच बारशे. चला आता पुढच्या वेळेत आपण आपल्या घरात बारशे करूया बरं का रामाचे, म्हणजेच रामाला पाळणा म्हणूया. चला सगळ्यांनी पाळण्याचे व्हिडिओ टाकायचे, ज्यांना ज्यांना करता येईल त्यांनी जरूर करा. जर श्रवण केले तर लिहा जय श्रीराम.